हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 14 जानेवारी 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 14 जानेवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. पुढची न्यूज आहे, पहिली आपली खरं तर न्यूज आहे ती आपल्याला पाहाव्यास मिळते, ती कोविड-19शी रिलेटेड. आणि कोविड-19 मध्ये जवळजवळ एका दिवसात थर्सडेला 2,61,291 नवीन कोविडचे पेशंट सापडले, असं या न्यूजमध्ये सांगितलंय. त्याचबरोबर एक ट्रेंड सांगितलाय. ट्रेंड काय तर अर्बन एरियाचा ट्रेंड काय, सेमी अर्बनचा ट्रेंड काय, सेमी रुरलचा ट्रेंड काय आणि रुरल एरियाचा ट्रेंड काय, म्हणजे रुरल म्हणजे ग्रामीण भागाचा ट्रेंड काय. मग आता अर्बन एरियाचा आणि सेमी अर्बन एरिया जो आहे, शहरी आणि निमशहरी आपण ज्याला म्हणतो, त्या एरियांचा ट्रेंड जो आहे ते कमी कमीच होत चाललं आपल्याला पाहाव्यास मिळतं. या चार्टद्वारे आपण समजू शकतोय. कमी कमी पेशंट तिथं म्हणजे संख्या पर्सेंटेज जी पेशंट आढळत आहेत ते पर्सेंटेज कुठंतरी सेमी अर्बन आणि अर्बन एरियामध्ये कमी होत चाललेलं आहे. परंतु रुरल आणि सेमी रुरलमध्ये हेच पर्सेंटेज जे आहे ते इथं तुम्ही मॅपच्या द्वारे बघू शकताय, जे की वाढत चाललेलं या चार्टमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे आता चिंताजनक जी बाब आहे ती खरं तर खेड्याकडं, ग्रामीण भागाकडं होत असताना सिव्हिअर कंडिशन आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारं खरं तर चार्ट आहे. त्याच्याशी रिलेटेड आपल्याला पॉलिसी बनवायला पाहिजे आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक उपचारासाठी जे काय RT-PCR टेस्ट असेल, रॅपिड अँटीजन टेस्ट असेल, अशा प्रकारच्या सुविधा आपल्याला त्या ठिकाणी करायला पाहिजे, असं सुद्धा या न्यूजमधून आपल्याला समजतं. मग आता याच्यातून पहिला की पॉईंट विशेष करून ओमायक्रॉनशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती बघून ठेवायची. ऑलरेडी तुम्हाला मी सांगितले, हा पहिला की पॉईंट होऊ शकतो. दुसरा की पॉईंट आपला काय तर कोविडचे जे काय व्हेरियंट्स आहेत ते व्हेरियंटचा अभ्यास वेगळा करून ठेवणं. हा चार्ट अनेक वेळा आपण बघितलाय. हा दुसरा की पॉईंट खऱ्या अर्थानं होऊ शकतो. आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीतून हा पॅन्डेमिक म्हणजे एक डिझास्टर आहे, त्या दृष्टीतून आपण खरं तर त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे तिसरा की पॉईंट खरं तर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे GS3च्या दृष्टीतून महत्त्वाचा होऊ शकतो. आणि पहिले जे दोन की पॉईंट आहेत ते विशेष करून प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्याचा तशा पद्धतीनं आपण अभ्यास करून कुठेतरी ठेवणं गरजेचं आहे. एवढंच एक विशेष करून न्यूजमध्ये महत्त्वाचं आहे. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. पुढची न्यूज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहाव्यास मिळते. तामिळनाडूचे CM जे आहेत MK स्टॅलिन यांनी हे सांगितलेलं आहे की जसं आपल्याला कोविड पॅन्डेमिकशी लढायचं आहे त्या पद्धतीनं समाजाला आपल्याला न्याय देणं गरजेचं आहे, त्यांना योग्य त्या सुविधा पुरवणं गरजेचं आहे आणि त्यांना सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आमच्या स्टेट गव्हर्नमेंटचा हा उद्देश आहे की इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीनं वाढेल याच्याकडे सुद्धा आम्ही लक्ष देणार आहोत. अशा दोन्ही आघाड्यांवरती कार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं, तशा प्रकारची घोषणा त्यांनी दिलेली आपल्याला या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे. आता याच्यामधून की पॉईंट एकच निघतो की तामिळनाडूचं लोकेशन इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे की तामिळनाडूचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे याचे एक इन्फॉर्मेशन जॉग्राफिकल दृष्टीतून घेऊन ठेवणं गरजेचं आहे, मॅप रिडिंगच्या दृष्टीतून घेऊन ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत ही जी न्यूज आहे ती जॉग्राफीच्या म्हणजे GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. आता तामिळनाडूचं जे लोकेशन आहे ते इंडिया पॉलिटिकल मॅपवरती इथंच आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपल्याला या ठिकाणी इंडिया पॉलिटिकल मॅप पाहाव्यास मिळते. मग त्याच्यात जर आपण साऊथला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं इथं तामिळनाडूचं लोकेशन या ठिकाणी पाहाव्यास मिळते. आणि किनारपट्टीचा भाग बघितला तर किनारपट्टी जी आहेत बे ऑफ बेंगॉलची किनारपट्टीला आपल्याला पाहाव्यास मिळते आणि तिथंच श्रीलंका जी कंट्री आहे ती शेजारीच तामिळनाडूच्या असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळते काही अंतरावरती. आणि मग शेजारी राज्यांचा विचार आपण केला तर त्याच्यामध्ये केरळ ही शेजारी राज्य आहे, कर्नाटक हे शेजारी राज्य आहे आणि आंध्र प्रदेश हे शेजारी राज्य आहे. म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ या 3 राज्यांची बाउंड्री तामिळनाडूला शेअर होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. हे आपण प्रयत्न केला की तामिळनाडूचं लोकेशन बघण्याचा इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन. पुढची न्यूज आहे ती आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहे. आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटचे जे जगनमोहन रेड्डी आहेत CM, त्यांच्या भेटीसाठी चिरंजीवी हे गेलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यांचा मुद्दा हा होता की जे गव्हर्नमेंटने निर्णय घेतलाय तिकिटासंबंधीच्या, थिएटरच्या तिकिटासंबंधीचा जो निर्णय घेतलाय त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी तिथं ते गेले होते आणि तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचा विचार त्यांनी करायला पाहिजे आणि त्यानुसार गव्हर्नमेंटनं डिसिजन घ्यायला पाहिजे, त्याच्यासाठी आमचं डिस्कशन झालं असं त्यांनी प्रेस कॉन्फरन्सला सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आता याच्यामधून आपल्याला आंध्र प्रदेश व्यवस्थितरित्या लोकेशन, जसं की आपण तामिळनाडूचं आता बघितलं
तशाच पद्धतीने आंध्र प्रदेशचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून घेणं गरजेचं आहे. एवढाच की पॉईंट खऱ्या अर्थानं यामध्ये येऊ शकतो. आणि आणखी कारणामुळं काय, तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये जो काय पाणी वाटपावरून वाद चालू असतो त्याच्यामुळे सुद्धा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा दोन्ही राज्य न्यूजमध्ये असतात. त्यामुळे यांचं परफेक्ट लोकेशन आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. त्याला अनुसरून सुद्धा खऱ्या अर्थानं आपण आता आंध्र प्रदेशचं आणि तेलंगणाचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून घेऊया. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे या न्यूजमध्ये. इथं आपण या इंडिया पॉलिटिकल मॅपवरती इथं आपल्याला आंध्र प्रदेशचं लोकेशन पाहावयास मिळते, इथं आपल्याला तेलंगणाचं लोकेशन पाहावयास मिळते. अगोदर हा 2014 पूर्वी हे जे टोटल स्टेट आहे ते एकच स्टेट होतं खऱ्या अर्थानं. त्यांचं विभाजन होऊन तेलंगणा त्याच्यामधून वेगळा झाला. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 स्टेटची त्याच्यामधून निर्मिती झाली आपल्याला पाहावयास मिळते. त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपल्याला असायला पाहिजे. मग आता आंध्र प्रदेशचं लोकेशन बघितलं तर त्याला किनारपट्टी जी लाभलेली आहे ते बे ऑफ बेंगॉलची किनारपट्टी लाभलेली आहे. त्याचबरोबर शेजारी स्टेटचा विचार केला तर त्याच्यामध्ये तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, इकडे छत्तीसगड पाहावयास मिळते, वरती जे आहे ते ओडिसा असलेलं पाहावयास मिळते. हे आंध्र प्रदेशचं लोकेशन आपण बघितलं. त्याचबरोबर आपल्याला तेलंगणाचं लोकेशन बघायचं आहे. मग तेलंगणाच्या शेजाऱ्याला ज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश ऑब्वियस आहे, कर्नाटक आहे, इथं बाउंड्री लाईन टच करते, महाराष्ट्र आहे, इकडे छत्तीसगड आहे आणि ओडिसाची बाउंड्री शेअर नाही होत त्याला, हां इथं होते छोटीशी, ओडिसा सुद्धा त्याच्यामध्ये येतो बाउंड्री लाईन शेअर करणाऱ्या स्टेटमध्ये. एवढ्या स्टेटची खरं तर बाउंड्री जी आहे ती तेलंगणा या स्टेटला शेअर होताना आपल्याला पाहावयास मिळते. तेलंगणाला कोणत्याही प्रकारची किनारपट्टी लाभलेली नाही आहे. तेलंगणा ही हा जो स्टेट आहे ते लँडलॉक स्टेट आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. इथं आपण प्रयत्न केला तेलंगणाचं आणि आंध्र प्रदेशचं लोकेशन व्यवस्थित बघण्याचा. पुढची न्यूज आहे ती वेस्ट बेंगॉलशी रिलेटेड आहे आणि वेस्ट बेंगॉलमध्ये रेल्वे अपघात झालेला आहे. रेल्वे रुळावरून घसरून त्याच्यामध्ये अपघात झाला. त्या रेल्वेचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये 6 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे अशी न्यूज इथं तर या न्यूजमध्ये खरं तर ही बातमी आपल्याला सांगितलेलं पाहावयास मिळते. मग त्याच्यामधून ती जी एक्सप्रेस रेल्वे आहे ती बिकानेर गुवाहाटी एक्सप्रेस आहे आणि त्या एक्सप्रेसला अपघात झालेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. आणि विशेष करून न्यू दोमोहानी आणि न्यू मायानगरी रेल्वे स्टेशन या 2 रेल्वे स्टेशनच्या मध्ये हा अपघात झाला आपल्याला पाहावयास मिळते. न्यू दोमोहानी जे रेल्वे स्टेशन आहे तिथून रेल्वे निघाल्यानंतर मायानगरी रेल्वे स्टेशनला ती पोहोचणं अपेक्षित होतं, परंतु मध्येच त्या रेल्वेला अपघात झालेला आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये काही लोकांची डेथ झालेली आपल्याला या ठिकाणी सांगितले. आता याच्यामधून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचा आहे तर पहिला की पॉईंट काय घ्यायचा आहे, रेल्वेचा एक वेगळा इतिहास आहे. त्यामुळं तो इतिहास रेल्वेची कधी सुरुवात झाली, पहिली रेल्वे कधी धावली वगैरे वगैरे याच्यापासून सुरुवात आपल्याला इतिहासाची करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ब्रिटिशांनी प्रगती केली तो एक वेगळा इतिहास आहे रेल्वेचा. त्यामुळे हिस्ट्रीच्या दृष्टीतून रेल्वेचा एक वेगळा अभ्यास आपण करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच पहिला की पॉईंट जो आहे आपला तो GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. दुसरा की पॉईंट वेस्ट बेंगॉलचं लोकेशन व्यवस्थित आपण इंडिया पॉलिटिकल मॅपवरती बघून ठेवणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा मॅप रिडिंगच्या दृष्टीतून, जिओग्राफीच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. म्हणजे GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. हे 2 की पॉईंट या न्यूजमधून घेऊ शकतोय. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट घेण्यासारखं असं काही नाही. फक्त या 2 की पॉईंटवरती आपली चांगली कमांड करणं गरजेचं आहे. चांगला याचा सखोलात जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. मग हे जे वेस्ट बेंगॉलचं लोकेशन आहे ते इथंच आपण इंडिया पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपल्याला या मॅपवरती वेस्ट बेंगॉलचं लोकेशन या इथं पाहावयास मिळते आणि किनारपट्टी जी आहे ती इथं दक्षिणेला किनारपट्टी लाभली, बे ऑफ बेंगॉलची किनारपट्टी आपल्याला पाहावयास मिळते आणि इंटरनॅशनल बाउंड्री जी टच करते ती बांगलादेशची बाउंड्री टच करते, भूतानची करते आणि इकडं नेपाळची बाउंड्री टच होताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि स्टेटच्या बाउंड्रींचा विचार केला तर त्याच्यामध्ये आसामची बाउंड्री शेअर होते, वरती गेला तुम्ही तर सिक्कीमची बाउंड्री शेअर होते, इकडं बिहार आहे, इकडं झारखंड आहे आणि इकडं ओडिसा आहे. या राज्यांची खऱ्या अर्थानं बाउंड्री टच होते. हे आपण प्रयत्न केला वेस्ट बेंगॉलचं लोकेशन बघण्याचा या ठिकाणी इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन. पुढची न्यूज आहे ती तामिळनाडूशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आत्ताच आपण तामिळनाडूचं लोकेशन बघण्याचा प्रयत्न केला होता आणि या तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू जो खेळ आहे तो प्रत्येक वर्षी खेळला जातो. याच्यावरती अनेक वेळा कॉन्ट्रोवर्सी सुद्धा होत असते. याच्यामध्ये विशेष करून अशा प्रकारचे वळू मैदानात सोडले जातात आणि त्यांना काबू करण्यासाठी अनेक तरुण त्याच्यामध्ये सहभागी घेत असतात आणि याच्यामुळंच पहिल्याच सीझनमध्ये 30 लोकांना याच्यामध्ये इंजुरी झालेले, दुखापत झालेले अशा प्रकारची न्यूज आपल्याला इथं सांगताना या ठिकाणी द हिंदूमध्ये बघावयास मिळते.
मग याच्यामधून पहिला की पॉईंट आपल्याला जल्लीकट्टू विषयीची अगोदर पण सांगितलं मी की इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. एक कल्चरल इन्फॉर्मेशन म्हणून आपण इन्फॉर्मेशन कल्चरच्या दृष्टीने त्याची टोटलमध्ये काढून ठेवायला पाहिजे. म्हणजेच कल्चरचा जो अभ्यास आहे तो विशेष करून GS फर्स्टच्या अंतर्गत आपण करत असतोय. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाची असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. बाकी तामिळनाडूचं लोकेशन वगैरे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, ते तो खऱ्या अर्थानं दुसरा की पॉईंट होऊ शकतो. तो सुद्धा जॉग्राफीच्या दृष्टीतून म्हणजे GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे, परंतु जल्लीकट्टू जो आहे तो जलीकट्टू जो आहे तो जास्त न्यूजमधला असणारा प्रकार आहे आणि जास्त कॉन्ट्रोवर्सी सुद्धा याच्यावरती झालेली आहे. त्यामुळं जल्लीकट्टू विषयीची टोटल इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ती इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या काढून ठेवा. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ती प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींशी रिलेटेड आहे आणि स्टेटचे जे चीफ मिनिस्टर आहेत त्यांच्याशी संवाद साधत असताना व्हर्च्युअल मीट करत असताना त्या मीटमध्ये त्यांनी हे सांगितले की ज्यावेळेस आपण आता कोविड-19शी लढतोय त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे कोविड-19चे प्रिकॉशन्स घेणारे नियम बनवणं गरजेचं आहे आणि ते नियम बनवत असताना आपण लोकांच्या जीविताचा सगळ्यात पहिल्यांदा विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करायला पाहिजे. कोणत्याही प्रकारे त्या नियमांमुळे लोकांच्या जीविताला पण हानी झाली नाही पाहिजे, त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला सुद्धा हानी झाली नाही पाहिजे. म्हणजे अर्थव्यवस्था तशाच पद्धतीनं चालत आपण कोविड-19शी लढा दिला पाहिजे असं कुठंतरी इनडिरेक्टली प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी या ठिकाणी सांगितलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर लोकल जे काय आपण म्हणू शकतो ग्रामीण भाग वगैरे आहे त्याच्याकडे सुद्धा जास्त लक्ष देणं गरजेचं आहे असं या कॉन्फरन्समध्ये प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी स्टेटचे जे CM आहेत त्यांना उद्देशून बोललेलं आपल्याला या ठिकाणी या न्यूजमध्ये सांगितले. मग आता याच्यामधून विशेष करून इकॉनॉमीविषयी बोललं गेलं. मग आता GDPचा रेट आहे तो त्याच्या पॅन्डेमिकचा त्याच्यावरती कसा इफेक्ट झाला होता हे नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिसचा डेटा ज्यावेळेस आपण बघत होतो त्यावेळेस ते बघितलं होतं की याच्या अगोदर पहिल्यांदा कोविड-19ची लाट आली त्या वर्षामध्ये आपण बघितलं होतं की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचा रेट आहे तो जवळजवळ आपला मायनसमध्ये गेला होता. परंतु त्याच्यामध्ये ड्रास्टिक चेंज परत पाहायला मिळाला, एक प्रोग्रेसिव्ह चेंज त्याच्यामध्ये पाहायला मिळाला. म्हणजेच कोविड-19 बरोबरच काय असते तर इकॉनॉमी सुद्धा आपली जास्त न्यूजमध्ये असते. इकॉनॉमीमधली जी GDPची कन्सेप्ट आहे ती जास्त न्यूजमध्ये असते. त्यामुळे याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितले की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टची जी काय कन्सेप्ट आहे ना ती टोटल अभ्यास करून ठेवा. इकॉनॉमीच्या दृष्टीतून खऱ्या अर्थानं ती खूप महत्त्वाची होऊन बसते. त्यामुळे या न्यूजमधून तसा आपल्याला घ्यायचा म्हटलं तर एकच की पॉईंट येतोय तो म्हणजे GDPची कन्सेप्ट बघून ठेवणं, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टची कन्सेप्ट बघून ठेवणं आणि हे इकॉनॉमीच्या अंतर्गत आपण अभ्यास करत असतोय. म्हणजेच GS 3 मध्ये याचं समावेश होऊ शकतो. म्हणजे इकॉनॉमी सब्जेक्ट दिला आहे तो आपल्याला जनरल स्टडीज 3 मध्ये पेपर 3 मध्ये दिलेला आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे तशा अर्थानं त्याचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. ही न्यूज जी आहे ती GS 3च्या दृष्टीतून महत्त्वाची असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर कोविड-19चे व्हेरियंट्स काय आहेत ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. कोणकोणत्या देशामध्ये कोणकोणत्या व्हेरियंट आढळतो ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. वॅक्सिन इंडियामध्ये किती प्रकारचे आहेत, इंडियन मेड किती आहेत, अदर कंट्रीच्या फॉरेन कंट्रीच्या आपण किती वापरतोय याचा एक डेटा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याची टोटल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. या 3 पॉईंटवरती कसाही प्रिलियमला क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळं ही न्यूज जी आहे ती GS 3च्या दृष्टीतून आणि प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे इंडिया आणि चायना विषयीची. विशेष करून इंडिया आणि चायनामध्ये या आर्मीमध्ये 2 वाद कशावरून असतो वारंवार तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरून वाद असतो. हे वारंवार आपण बघत असतोय आणि त्याच्याशी तिथं आपण शांतता प्रस्थापित करायला पाहिजे, तिथनं डिसएंगेज व्हायला पाहिजे दोन्ही फोर्सेसनी. त्याच्यासाठी दोघांमध्ये काही टॉक्स चालू आहेत, बोलणी चालू आहेत. त्याची 14वी फेरी पार पडली परंतु त्याच्यामधून सुद्धा काही प्रोडक्टिव्ह असं डिसिजन आलं नाही. परंतु चायनाने इच्छा व्यक्त केली की आणखी आपण याच्यावरती काही फेऱ्या बोलण्याच्या घ्यायला पाहिजे. त्यामुळं एक वेगळं डिसिजन चायनाचं या ठिकाणी पुढे होऊन चायनाने घेतलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग आत्तापर्यंत 14 फेऱ्या झाल्या त्याच्यामधून आपल्याला खरं तर काही डिसिजन काढता आलं नाही दोघांना पण. मग इथून पुढं खरं तर डिसिजन येईल का, फायनल सोल्युशन येईल का, हे सुद्धा एक प्रश्नचिन्ह कायम तिथं उपस्थित झालेलं आपल्याला पाहावयास मिळत असते. मग आता याच्यामध्ये विशेष करून पहिला की पॉईंट आहे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा जो मॅप आहे तो मॅप व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे, जो की आता इथंच आपण इंटरनेटच्या माध्यमातून बघूया. त्याच्या अगोदर दुसरा की पॉईंट काय घ्यायचा आपल्याला तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडियाचे आणि चायनाचे रिलेशनशिप कशा पद्धतीचे आहेत त्या रिलेशनशिपचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. हे ऑलरेडी मी अगोदर पण तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे.
मग आता हे 2 की पॉईंट खऱ्या अर्थानं दुसरा जो की पॉईंट आहे तो GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे आणि पहिला जो की पॉईंट आहे त्याचा मॅप वगैरे बघणं तो जॉग्राफीच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे, म्हणजे GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. म्हणजे एकंदरीत ही जी न्यूज आहे ती GS फर्स्ट आणि GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग आता इथं आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मॅप जो आहे तो मॅप बघून समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. या विकिपीडियाच्या इमेजमध्ये आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मॅप बघू शकतो. ही जी लाईन डॉट डॉटने केलेली आपल्याला पाहावयास मिळते, इकडं अक्साई चीनचा जो एरिया आहे तिथं तो खरं तर इंडियाचा एरिया आहे, परंतु त्याच्यावरती चायनानं कब्जा करून ठेवलेला आपल्याला पाहावयास मिळतं आणि ते डिवाइड करणारी जी रेषा आहे त्याला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणतो. आणि या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलची वेगवेगळी जी काही ठिकाणं आहेत त्याच्यावरूनच वारंवार जी चायनीज आर्मी आहे इंडियन आर्मी आहे म्हणजे दोन्ही फोर्सेसमध्ये वाद निर्माण होतात, डिस्प्यूट निर्माण होतात, कित्येक वेळा तिथं रक्तपात सुद्धा झालेला आपल्याला पाहावयास मिळते. आपल्यातले पण काही जवान त्याच्यामुळे शहीद झालेले आहेत, त्यांच्यातले पण काही जवान शहीद झाले. त्यामुळे खरं तर तो जास्त कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा वारंवार असताना आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्याचबरोबर इथून जर आपण इकडं आलो अरुणाचल प्रदेशमध्ये विशेष करून, तर तिथं सुद्धा काही ठिकाणांवरती आणखी सुद्धा चायनानं कब्जा करून ठेवलेला आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे तो सुद्धा एरिया चायनामुळे जास्त न्यूजमध्ये असतो. आणि हा लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा एरिया जर आपण झूम करून बघितला तर इथं तुम्हाला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल पाहावयास मिळते. कर्सर जर तुम्हाला दिसत असेल तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल पाहावयास मिळते. आणि इकडचा नॉर्थकडला जो भाग आहे त्याच्यावरती त्याला आपण अक्साई चीन म्हणतो, त्याच्यावरती खऱ्या अर्थानं चायनानं कब्जा करून ठेवलंय इलिगली, हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळते. त्याचबरोबर ही जी रेषा आहे इकडची ती LOCची रेषा आहे, लाईन ऑफ कंट्रोलची रेषा आहे. आणि इकडं उत्तरेकडे जो भाग आहे नॉर्थ वेस्टकडचा भाग त्याच्यावरती पाकिस्ताननं कब्जा करून ठेवलेला आपल्याला पाहावयास मिळते. आणि या 2 कंट्री ज्या आहेत LOC कडून पाकिस्तान आपल्याला वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो आणि LAC कडून लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलकडून चायना वारंवार आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे खऱ्या अर्थानं हा जो मॅप आहे तो टोटल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावरती अनेक हॉट स्प्रिंगचा एरिया असू द्या, गलवान व्हॅलीचा एरिया असू द्या, पेंगांगसू लेकचा एरिया असू द्या, हे जे एरिया आहेत हे वारंवार न्यूजमध्ये असतात या अशा प्रकारच्या इलिगल चायनाच्या कारवाईमुळे. त्यामुळे तिथं वारंवार क्लॅश होत असतात. त्यामुळे ते जे एरियात आहेत त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला हा मॅप टोटल माहिती असणं गरजेचं आहे. वेळ आली तर आन्सर रायटिंगमध्ये आपल्याला हे दाखवता यायला पाहिजे. त्यामुळे खऱ्या अर्थानं मॅप याचा सारखा वारंवार बघणं गरजेचं असतं. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे इन्व्हायरमेंटच्या दृष्टीतून महत्त्वाची. विशेष करून इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 आलेला आहे आणि त्याच्यामध्ये विशेष करून ट्री कव्हर किती वाढलेला आहे आणि फॉरेस्ट कव्हर किती वाढलेला आहे याची आकडेवारी त्या रिपोर्टमध्ये देण्यात आलेला आपल्याला पाहावयास मिळते. मग हा रिपोर्ट याच्या अगोदर आला होता 2019ला आणि त्याच्यानंतर आता जो रिपोर्ट आला तो 2021चा रिपोर्ट हा म्हटलं जाते. 2021 या वर्षात आलेला रिपोर्ट आहे, या वर्षाचा आलेला रिपोर्ट आहे खऱ्या अर्थानं. मग याच्यामध्ये लाईन टू लाईन थोडीशी इन्फॉर्मेशन खूप चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला, ती नोट डाऊन करून घ्या तुम्ही. खूप महत्त्वाची आकडेवारी ही खरं तर म्हटलं तर. फॉरेस्ट अँड ट्री कव्हर इन द कंट्री हॅज इन्क्रीज्ड बाय 2.2261 स्क्वेअर किलोमीटर. जी ट्री कव्हर आहे आणि फॉरेस्ट कव्हर आहे या दोन्हींमध्ये जवळजवळ 2261 स्क्वेअर किलोमीटर्सची वाढ झालेली आहे 2019 पासून 2021 पर्यंतचा पिरियड जर आपण बघितला त्या रिपोर्टचा तो स्पॅन आपण बघितला तर तेवढी त्याच्यामध्ये वाढ झाली आहे असं कुठंतरी यामध्ये सांगितलं आपल्याला. त्याचबरोबर द रिपोर्ट फाउंड दॅट देअर हॅड बीन ए 1540 स्क्वेअर किलोमीटर इन्क्रीज इन फॉरेस्ट कव्हर. फॉरेस्ट कव्हरमध्ये किती वाढ झाली तर 1540 चौरस किलोमीटर एवढी त्याच्यामध्ये वाढ झाली, स्क्वेअर किलोमीटर एवढी त्याच्यामध्ये वाढ झाली. त्याचबरोबर 721 स्क्वेअर किलोमीटर इन्क्रीज इन ट्री कव्हर सिन्स द लास्ट रिपोर्ट इन 2019. 2019चा जो लास्टचा रिपोर्ट आला होता तेव्हापासून आतापर्यंत जो ट्री कव्हर आहे त्याच्यामध्ये म्हणजे झाडाचं जी लावण्याची जी टेंडन्सी लोकांची वाढलेली आहे म्हणजे ट्री कव्हर त्याला आपण म्हणतो तो आहे तो 721 चौरस किलोमीटरनी वाढलेला आहे असं या ठिकाणी सांगण्याचा न्यूजमध्ये प्रयत्न केलाय. म्हणजे 2019च्या रिपोर्टपासून 2021च्या रिपोर्टमध्ये पर्यंत फॉरेस्ट कव्हरमध्ये 1540 चौरस किलोमीटरची वाढ झालेली आहे आणि ट्री कव्हरमध्ये 721 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे 721 चौरस किलोमीटरची वाढ झालेली आहे हे सांगितले. त्याच्यामध्ये मग टॉप करणारी महत्त्वाचे राज्य कोणकोणते आहेत तर आंध्र प्रदेश हे राज्य त्याच्यामध्ये आहे. विशेष करून फॉरेस्ट कव्हरसाठी बोललं जाते इथं. आंध्र प्रदेशचं फॉरेस्ट कव्हर जे आहे
ते 647 चौरस किलोमीटरनं वाढलेलं पाहावयास मिळालं. तेलंगणाचं त्यानंतर तेलंगणा राज्य येते फॉरेस्ट कव्हर विषयीची ही रँकिंग सांगतोय मी, ट्री कव्हर नाही, फॉरेस्ट कव्हर विषयीची रँकिंग सांगतोय. टॉप 3 स्टेट शोविंग इन्क्रीजिंग फॉरेस्ट कव्हर असं म्हटलं इथं, म्हणजे फॉरेस्ट कव्हर विषयी फक्त बोलतोय मी. आंध्र प्रदेशचं सांगितलं तुम्हाला, तेलंगणाचं 632 स्क्वेअर किलोमीटरनं फॉरेस्ट कव्हर वाढलेलं आहे आणि ओडिसाचं 537 स्क्वेअर किलोमीटर 537 चौरस किलोमीटरनी वाढलेलं पाहावयास मिळते. म्हणजे फॉरेस्ट कव्हरमध्ये टॉप 3 स्टेट कोणकोणते आहेत? आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिसा. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि कोणाच्या रिपोर्टच्या अंतर्गत तर इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 या रिपोर्टच्या अंतर्गत फॉरेस्ट कव्हर असणारी पहिली 3 राज्य कोणती आहेत? तर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिसा ही 3 राज्य आहेत. हे महत्वाचं कोण लक्षात ठेवा. याच्यावरती कसाही चुकून बॅक गेलं, याच्यावरती कसाही प्रीला क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो हे तुम्हाला मी सांगत होतो. त्यानंतर पुढं त्यानंतरची जी काही राज्य दिले त्याच्यामध्ये मध्य प्रदेश आहे, अरुणाचल प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, ओडिसा आहे, महाराष्ट्र आहे. लार्जेस्ट फॉरेस्ट कव्हरच्या बाबतीत त्यानंतरचे राज्य बोलायचे झाले तर या राज्यांचा उल्लेख त्या ठिकाणी खरं तर येतोय. मग आता द टॉप 5 स्टेट्स इन टर्म्स ऑफ फॉरेस्ट कव्हर्स हॅज अ पर्सेंटेज ऑफ देअर टोटल जॉग्राफिकल एरिया वेअर, म्हणजे सगळ्यात जास्त फॉरेस्ट एरिया असणारी जी राज्य आहेत त्यांची परत नावं इथे दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे त्यांच्या एकूण क्षेत्रफळाच्या जास्त टक्के क्षेत्रफळ हे जंगलांनी व्यापलेलं, फॉरेस्ट व्यापलेलं असणारी राज्य जे आहेत ते इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये मिझोराम आहे, त्याच्यामध्ये 84.53% मिझोरामचं जे क्षेत्र आहे ते फॉरेस्टने व्यापलेलं आहे. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेशचा नंबर लागतोय, त्याचं क्षेत्र जे आहे ते 79.33% क्षेत्र जे आहे ते फॉरेस्टने व्यापलेलं आहे. त्यानंतर मेघालया 76% क्षेत्र त्याचं एकूण जे आहे ते फॉरेस्टने व्यापलेलं आहे. मणिपूर 74.34% क्षेत्र जे आहे ते त्याचं फॉरेस्टने व्यापलेलं आहे. आणि नागालँड 73.90% नागालँडचं क्षेत्र जे आहे ते फॉरेस्टनं व्यापलेलं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग आता याच्यामध्ये विशेष करून हा पहिली जी आकडेवारी दिली होती ती रिपोर्टनुसार 2019 ते 2021 या कालावधीमध्ये फॉरेस्ट कव्हर जास्त वाढलेल्या 3 राज्यांची नावं, पहिल्या 3 राज्यांची नावं दिली होती. ते फक्त 2019 आणि 2021 या पिरियडमधलं बोललं जाते. त्या राज्यांविषयी तेवढ्या पिरियडमध्ये त्यांनी केलेली प्रगती, त्यामुळे त्यांचं ते रँकिंग लावलेलं आहे त्यांनी. परंतु एकूण क्षेत्रफळाच्या जास्तीत जास्त क्षेत्रफळ हे जंगलांनी व्यापलेली महत्वाची पहिली 5 राज्य इथं देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये मिझोराम आहे, अरुणाचल प्रदेश आहे, मेघालय आहे, मणिपूर आहे आणि नागालँड आहे. ही राज्य खऱ्या अर्थानं त्या अर्थानं दिलेले आहेत आपल्याला. त्यामुळे तशा पद्धतीने हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि हे पण वेगळ्या त्या 2001 या जो रिपोर्ट नवीन आलाय 2021चा त्यानुसार ते लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्याचबरोबर टोटल मँग्रोव कव्हर जो वाढला आहे, तर मँग्रोव फॉरेस्टचे एक वेगळं जॉग्राफिकल महत्व आहे, त्याचं सुद्धा कव्हर 17 स्क्वेअर किलोमीटरनी वाढलेलं आहे असं त्या डेटामध्ये सांगितलं आपल्याला पाहावयास मिळते. मग आता याच्यामधून की पॉईंट हाच आहे की आपल्याला पहिलं तर जो इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट आहे त्याच्याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय आकडेवारी आता आलेली आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. म्हणजेच आपल्याला काय माहिती पाहिजे, जे की मी तुम्हाला लाईन टू लाईन सांगितलं इथं आकडेवारी वेगवेगळी, ती आकडेवारी, त्या स्टेटची नावं आणि टोटली इंडियामध्ये किती स्क्वेअर किलोमीटरनं आपलं क्षेत्रफळ जे फॉरेस्ट कव्हरचं वाढलेलं आहे, ट्री कव्हरचं वाढलेलं आहे, तो एक डेटा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. त्यामुळेच तुम्हाला मी सांगितलं होतं की न्यूज सुरू होतानाच हे नोट डाऊन करून घ्या. हा डेटा जो आहे तो खूप महत्त्वाचा डेटा आहे. एवढंच महत्त्वाचं या न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची आपल्याला न्यूज पाहाव्यास मिळते ती विशेष करून चायनाशी आणि युएसएशी रिलेटेड आहे. आणि युएसएनं चायनाला उद्देशून सांगितलेलं आहे स्टेट डिपार्टमेंटनं युएसएच्या की साऊथ चायनामधल्या तुमच्या ज्या इलिगल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सीज करा, थांबवा, अशा प्रकारचे आपण म्हणू शकतो समन्स युएसएनं चायनानं बजावलेला असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. मग आता याच्यामधून विशेष करून याच्यामध्ये हेच सांगितलंय की चायना जो आहे तो वारंवार जो साऊथ चायना सीमध्ये स्वतःचा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, स्वतः त्याच्यावरती कंट्रोल प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यावरती त्याला कुठंतरी विरोध करताना युएसए आपल्याला पाहावयास मिळते. आणि तशा पद्धतीनं समन्स सुद्धा चायनाला देताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याच्यावरती अनेक वेळा चायनावरती क्रिटिसिझम सुद्धा झालेला आहे. सेंट्रल जे आपलं कोर्ट आहे त्यांनी सुद्धा त्यांना सांगितले की अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी तुम्ही थांबवायला पाहिजे. परंतु जसं आपल्याला ते लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती त्रास देतात तशाच पद्धतीनं साऊथ चायना सीमध्ये
स्वतःचा हस्तक्षेप निर्माण करून तिथल्या शेजारील कंट्रीना ते त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि इनडायरेक्टली जगातील महत्त्वाच्या कंट्रींना हर्ट करण्याचा ते प्रयत्न करत असतात. मग आता याच्यामधून की पॉईंट पहिला आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून USA सोबतचं आपलं रिलेशन कशा पद्धतीचं आहे, चायनासोबतचं इंडियाचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन काढणं गरजेचं आहे, जे की GS सेकंडमध्ये आपल्याला दिले. दुसरा की पॉईंट विशेष करून साऊथ चायना सीचं वर्ल्ड मॅपवरती लोकेशन व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवणं गरजेचं आहे, जे की लोकेशन आता इथंच आपण बघण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न करूयात. परंतु हे जे मॅप रिडिंग आहे ते विशेष करून जॉग्राफीमध्ये येतं, म्हणजेच GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ही एकंदरीत न्यूज आहे ती GS फर्स्ट आणि GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचे आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. मग आता साऊथ चायना सीचं जे लोकेशन आहे ते इथंच आपण गुगल मॅपच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण गुगल मॅपच्या माध्यमातून वर्ल्ड मॅप बघू शकतोय आणि या ठिकाणी जो आहे तो साऊथ चायना सीचा एरिया आपल्याला पाहायला मिळतो. जर तुम्हाला कर्सर दिसत असेल व्यवस्थित तर तुम्हाला बघायला मिळतो साऊथ चायना सीचा एरिया आणि इथून इंडिया जो आहे आपला तो इथं इंडिया असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि इंडियापासून या दिशेला आपल्याला साऊथ चायना सीचा एरिया पाहायला मिळतो आणि याच साऊथ चायना सीमध्ये चायना वारंवार इलिगल हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असतो. ते जर आपण आणखी झूम करून बघितलं तर व्यवस्थितरित्या तो मॅप आपल्याला दिसेल. आता आपण खऱ्या अर्थानं मॅप व्यवस्थितरित्या बघू शकतो. आता या साऊथ चायना सी वरती किनारपट्टी भागावरती जरी चायनाचा काय अधिकार असला, काही क्षेत्रावरती अधिकार असला तरी टोटल साऊथ चायना सी वरती चायनाचा अधिकार असू शकत नाही. हे त्रिकालबाध दिसतात, ते मॅप बघितल्यावर पण आपल्याला कळते. त्याच्यावरती तेवढाच अधिकार व्हिएतनामचा आहे, फिलिपाईन्सचा आहे, इकडं तैवान त्याच्यामध्ये भागीदार आहे, त्याचबरोबर इकडं मलेशिया कंट्री आहे, विशेष करून इंडोनेशिया इथं कंट्री आपल्याला पाहावयास मिळते. ह्या ज्या कंट्रीज आहेत त्यांचा सुद्धा तेवढाच तिथं अधिकार असलेला आपल्याला पाहावयास मिळते आणि या साऊथ चायना सीच्या थ्रू अनेक कंट्रींचा व्यापार चालतो. त्याच्यामध्ये इंडिया ही एक सुद्धा कंट्री आहे, बाकी म्यानमार आहे, थायलंड आहे, लाओस आहे, कंबोडिया आहे, सिंगापूर आहे, मलेशिया इथं पाहावयास मिळते आपल्याला आणि इतरही आफ्रिकन कंट्री असू द्या किंवा बाकी युरोपियन कंट्री सुद्धा काही कंट्री आपल्याला साऊथ चायना सीचा व्यापारासाठी उपयोग करताना आपल्याला पाहावयास मिळतात आणि याच्यावरती चायना जो आहे तो म्हणून तर याच्यावरती जास्त स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून साऊथ चायना सी मधून जो होणारा व्यापार आहे त्याच्यावरती आपण कशा पद्धतीनं आपला नियंत्रण प्रस्थापित करू शकतो आणि त्याच्यातून आपली अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं आपण आणखी सुधारू शकतो आणि कशा पद्धतीनं आपली कंट्री ही महासत्ता बनू शकते याच्याकडे लक्ष खरं तर चायनाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. विशेष करून चायनाची पॉलिसी जी आहे ना, भूक्षेत्रावरती वर्चस्व निर्माण करणे आणि समुद्री क्षेत्रावरती वर्चस्व निर्माण करणं अशा प्रकारची पॉलिसी आहे. मग ते वर्चस्व ते इलिगली किंवा लिगली हे विचार करत नाहीत. फक्त त्यांचं टार्गेट असतं की तिथं आपला प्रभाव निर्माण करणं, वर्चस्व निर्माण करणं, जसं की आपल्या काही भागावरती त्यांनी कब्जा करून ठेवलेला आतापर्यंत आणि तशाच प्रकारच्या कारवाया ते आहेत ना ते साऊथ चायना सीमध्ये करण्याचा प्रयत्न करतात. इथं साऊथ चायना सीमध्ये अनेक बेटं सुद्धा त्यांनी कृत्रिमरित्या स्थापन केलेले आपल्याला पाहावयास मिळतात. ते सुद्धा अनेक वेळा कॉन्ट्रोवर्सीमध्ये असतात, ते सुद्धा अनेक वेळा न्यूजमध्ये असतं. सेंट्रल कोर्ट ऑफ जस्टिस, सेंट्रल जे कोर्ट आहे सेंट्रल कोर्ट ऑफ जस्टिसनं सुद्धा त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या, तरी सुद्धा ते त्याला फॉलो करत नसताना आपल्याला वारंवार पाहावयास मिळतं. त्यामुळे साऊथ चायना सीमध्ये अनेक खनिज तेलांचे साठे सुद्धा आहेत मोठमोठे. त्याच्यावरती सुद्धा स्वतःचं वर्चस्व निर्माण करून त्याच्यामधून आपल्याला काही कमवता येते का, उत्पन्न काढता येते का, याचा सुद्धा विचार चायना वारंवार करत असतो. त्यामुळे साऊथ चायना सी जो इश्यू आहे ना चायनाशी संबंधित तो जास्त वारंवार न्यूजमध्ये असतो. त्यामुळे हा इश्यू टोटल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्या रिलेटेड जो काय मॅप आहे तो सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही, मला फक्त तुम्हाला हा मॅप जो आहे, हा एरिया जो आहे तो व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करायचा होता. मला वाटतं तुम्हाला ते चांगल्या पद्धतीनं समजलं असेल, चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला सांगू शकलो असेल. पुढची न्यूज आहे ती विशेष करून इंडिया श्रीलंकेशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि इंडियाने म्हणजे आपण श्रीलंकेला जवळजवळ $900 मिलियन मदत केलेली या न्यूजमध्ये आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग येणारी जी कोविडची तिसरी लाट आहे त्याच्या धर्तीवरती खऱ्या अर्थाने त्यांना मदतीची गरज होती. तशा प्रकारची योजना ते चायनाकडे सुद्धा इनडायरेक्टली करताना आपल्याला पाहावयास मिळत होते की लोनमध्ये सवलत मिळावी वगैरे वगैरे आणि त्यालाच अनुसरण करताना इंडियानं श्रीलंकेला $900 मिलियनची मदत केली आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये $400 मिलियन जे आहेत, $400 मिलियन जे आहेत ते करन्सी स्वॅप असेल आणि डिफर्ड पेमेंट जे असेल ते $500 मिलियन डिफर्ड पेमेंट असेल. अशा प्रकारचं त्याच्यामध्ये विभागणी करण्यात आलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्यामधून GS सेकंडच्या दृष्टीतून पॉईंट महत्त्वाचा निघतोय तो म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून
इंडियाचे आणि चायनाचे रिलेशनशिप कशा पद्धतीचे आहे याचा डिटेल अभ्यास आपण करून ठेवणं गरजेचं आहे. इंडिया चायना रिलेशनशिप इंडिया श्रीलंका रिलेशनशिप जे आहेत ते वारंवार न्यूजमध्ये असतात, त्यामुळे त्याचा एकदाच अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यावरती इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून GS सेकंडच्या दृष्टीतून कसाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामुळे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. इथं आपल्या आजच्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आता महत्त्वाचे एरोटेल्स आपल्याला कोणकोणते बघायचे आहेत ते आपण बघूयात. आजचे जे एरोटेल्स बघायचे आहेत त्याच्यामध्ये हे एक एरोटेल आपण बघणार आहोत. विशेष करून कोविड-19शी ओमायक्रॉनशी रिलेटेड हे एरोटेल आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, काय काय प्रिकॉशन्स घेतल्या गेल्या पाहिजे, गेल्या नाहीत आतापर्यंत, हे याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. हे एक एरोटेल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. हे एरोटेल विशेश करून प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींच्या सिक्युरिटीमध्ये काय ब्रीच आहे, काय लूपहोल आहे, याच्यावरती इन्व्हेस्टिगेटिव्ह कमिटी स्थापन केली सुप्रीम कोर्टाने, याच्याशी रिलेटेड हे एरोटेल आहे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर त्यानंतरचं जे एरोटेल आहे इकॉनॉमीशी रिलेटेड विशेष करून एरोटेल आहे. त्याचबरोबर त्याचं जे रिलेशन आहे ते समाज व्यवस्थेशी जोडलेलं आहे. एक सोशल आस्पेक्ट सुद्धा त्याचा सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ते सुद्धा आपण लाईन टू लाईन बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचबरोबर आता K-Sivan यांची जागा सोमनाथ यांनी घेतलेली, सोमनाथ यांनी घेतलेली आपल्याला पाहावयास मिळते इस्रोमध्ये. त्याच्याशी रिलेटेड छोटीशी इन्फॉर्मेशन सांगणारे एरोटेल आहे ते सुद्धा आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाकी याच्या व्यतिरिक्त कोणतेही एरोटेलचं महत्त्वाचं द हिंदूला असं नाही आहे, त्यामुळे हे एरोटेल आपण डिटेलमध्ये बघण्यास सुरुवात करूयात. आपलं जे पहिलं महत्त्वाचं एडिटोरियल आहे ते विशेष करून अरुण मायरा यांनी लिहिलेलं आहे द हिंदूला. त्याच्यामध्ये इकॉनॉमिक आपल्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्याचा संबंध डायरेक्ट सोसायटीशी जोडलेला आहे, आपल्या सोसायटल व्हॅल्यूशी जोडलेला आहे. मग इथं हेडलाईनमध्येच त्याने सांगितलं की लिबरल इकॉनॉमिक्स क्रिएट्स इलिबरल सोसायटीज. म्हणजे लिबरल या शब्दाचा अर्थ असा आहे की उदारमतवादी, उदारवादी. मग अर्थव्यवस्था आपण उदार बनवतोय, परंतु समाज जो आहे तो उदार आपण बनवत नाही, इलिबरल बनवतोय. लिबरल इकॉनॉमी आहे परंतु समाज हा इलिबरल आहे, अशा प्रकारचं विरोधाभास त्याच्यामध्ये त्याने डिस्कस करायचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचबरोबर गांधीयन डेमोक्रेटिक सोशलिझम जे आपलं आहे ते आपण अडॉप्ट करायला पाहिजे असा सुद्धा एक सल्ला त्यांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणजे एकंदरीत आपले जी डेमोक्रेटिक समाज व्यवस्था आहे ती गांधींच्या विचारसरणीवरती आधारित आहे. महात्मा गांधींनी जे काय आपल्याला संस्कार दिलेले आहेत, विचार दिलेले आहेत, त्याच्यावरती आपलं जे सोशलिझम आहे, डेमोक्रेटिक लोकशाही समाज व्यवस्था आपली आहे ती गांधीइझमवरती आधारलेली आहे, गांधीयन विचारसरणीवरती आधारलेली आहे, असं सुद्धा एक वेगळा की पॉईंट त्यांनी याच्यामध्ये सांगितले. आणि तेच आपण अंगीकृत करायला पाहिजे आणि तशा पद्धतीनंच आपण आपला देश चालवायला पाहिजे असं अरुण मायरा यांनी या एरोटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. मग जर लाईन टू लाईन बघायचं झालं तर नॅशनलिझमचं रूपांतर कुठंतरी अथॉरिटेरियनिझम म्हणजे त्याला आपण हुकुमशाही किंवा अधिकारवाद असं सुद्धा म्हणू शकतो. याच्यामध्ये होतंय म्हणजे नॅशनलिझम राष्ट्रवादाचं रूपांतर जे आहे ते कुठंतरी हुकुमशाहीमध्ये डिक्टेटरशिपमध्ये होतंय की काय, अशा प्रकारची सिच्युएशन आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये त्यांनी युनायटेड स्टेट्सचं एक्झाम्पल दिलं आहे, इंडियाचं एक्झाम्पल दिलं आहे, युनायटेड किंगडमचं एक्झाम्पल दिलं आहे, युरोपियन युनियनचं एक्झाम्पल दिलं आहे. ह्या ज्या महत्त्वाच्या कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये डेमोक्रेसी आहे, परंतु तिथं जर भांडवलदारी वर्गाचं वर्चस्व प्रस्थापित झालं, प्रायव्हेट सेक्टरचं वर्चस्व प्रस्थापित झालं, तर मग गव्हर्नमेंट सुद्धा त्यांच्याच बोटावरती खेळायला लागतील आणि सर्व देश ते काबीज करून टाकतील आणि मग गरीब आणि श्रीमंत एक दरी जी आहे ती खूप वाढत जाईल असं त्याने सांगितलं. आणि त्याच्यामध्येच मग त्याने सांगितलंय की रिच गेट रिचर्स, म्हणजे जे श्रीमंत आहेत ते श्रीमंत होत जातील आणि गरीब आहेत ते गरीब होत जातील. ती अनेक वेळा इथं इकॉनॉमी तुम्ही अभ्यासा त्यावेळेस ही कन्सेप्ट तुम्हाला वाचायला येते, तीच इथं खरं तर लेखकानं अंडरलाईन करून सांगितली. जर आपण अशा प्रकारची अर्थव्यवस्था अवलंबत असेल, आर्थिक नीती अवलंबत असेल, इकॉनॉमिक पॉलिसी अवलंबत असेल, तर मग कुठंतरी श्रीमंत होत जाणार आहे आणि गरीब होत जाणार आहे आणि गरीबातली आणि श्रीमंतातली जी दरी आहे ती कुठंतरी वाढत जाणार आहे असं या एरोटेलमध्ये लेखकानं सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय होईल तर इक्वॅलिटीज ऑफ वेल्थ जी आहे, म्हणजे संपत्तीतली जी समानता आहे ती एका वर्गाकडे संपत्ती जास्त आहे आणि एका वर्गाकडे कमी आहे, अशा प्रकारची इनइक्वल होऊन बसेल, म्हणजे असमान होऊन बसेल. आणि ती जर समान पातळीवर आपल्याला आणायचं असेल तर अर्थव्यवस्थेचं जे काही नीती आहे ते आपल्याला समाजभिमुख बनावे लागतील. म्हणजे समाजाचा विचार करून आपण त्या नीती अवलंबल्या गेल्या पाहिजे. सर्व सेक्टर, आता इंडियामध्ये बरेच पब्लिक सेक्टर जे आहे ते प्रायव्हेट सेक्टर करणं चाललंय, म्हणजे त्याचं प्रायव्हेटायझेशन झालंय. मग उद्या सर्व महत्त्वाच्या सेक्टरवरती प्रायव्हेट जी भांडवलदारी वर्ग आहे तो कब्जा करून बसेल. म्हणजे एकंदरीत जो महत्त्वाचा रोजगाराचा प्रश्न आहे, बाकी काय महत्त्वाचे अर्थव्यवस्थेचे प्रश्न आहेत,
ते त्या वर्गाच्या हातात जातील अशी कुठेतरी भीती निर्माण होते. त्यामुळे त्याचा पुन्हा एकदा विचार करणं गरजेचं आहे. इनडिरेक्टली या एरोटेलमध्ये डायरेक्ट नाही सांगितलं लेखान, पण इनडिरेक्टली 1991ची आपली पॉलिसी होती लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. मग त्याच्यामधले जे लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन आहे, उदारीकरण त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, आणि प्रायव्हेटायझेशनला खाजगीकरण असं म्हणतो. मग त्या उदारीकरणावरती आणि खाजगीकरणावरतीच या एरोटेलमध्ये दोन त्या महत्त्वाच्या कन्सेप्टवरती या एरोटेलमध्ये बोलले गेले. आणि विशेष करून याच्यामध्ये काय सांगितलं की प्रायव्हेटायझेशन जे आहे ते कसं आपल्या अर्थव्यवस्थेला घातक ठरू शकतं आणि त्याचा कशा पद्धतीने आपण अंमलबजावणी त्याची करायला पाहिजे की न करायला पाहिजे हे या एरोटेलमध्ये सांगितलंय. ते घातक कशा पद्धतीने असू शकतं. त्याचबरोबर लिबरलायझेशन आहे ते फक्त अर्थव्यवस्थेचं उदारीकरण आपल्याला करून चालणार नाही, तर आपल्याला समाजाचं सुद्धा उदारीकरण, समाज सुद्धा उदार कसा बनवता येईल आणि समाजाच्या दृष्टीतून आपण कसा उदारमतवादी विचार करू शकतो हे सुद्धा या एरोटेलमध्ये खऱ्या अर्थानं लेखकानं सांगण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे एकंदरीत उदार अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर इतर कंट्रीतले जे काही इन्व्हेस्टर आहेत, जे काही व्यापारी आहेत, त्यांना आपण खुल्या मनाने त्यांचं स्वागत करतो, त्यांना टॅक्समध्ये सवलत देतो, त्यांना इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. परंतु त्याचबरोबर त्यांची विचारसरणी तर ते आपल्यावर थोपत नाहीत ना, त्यांचं काही अर्थव्यवस्थेच्या नीती तर आपल्यावर थोपत नाहीत आणि त्याचा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे, असं कुठंतरी इनडिरेक्टली लेखकानं याच्यामध्ये सांगितलंय. मग आता इथं आणखी समाजावर कसा परिणाम होऊ शकतो, श्रीमंत वर्ग श्रीमंत होत गेला आणि गरीब वर्ग गरीब होत गेला, म्हणजे याचा समाजावर कसा परिणाम होऊ शकतो. तर श्रीमंत वर्ग श्रीमंत होत गेला म्हणजे श्रीमंतांच्या मुलांना, इथं चिल्ड्रनचं उदाहरण दिले की श्रीमंतांच्या मुलांना एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटी चांगले उपलब्ध होतील, त्यांना जे क्रिएटिव्ह क्षेत्र आहे ते चांगलं उपलब्ध होईल, त्यांना सर्व काही चांगल्या पद्धतीनं ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध होतील. परंतु जो गरीब वर्ग आहे त्यांच्या मुलांना त्याच्या पद्धतीनं त्या तुलनेत ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आणखी ती दरी वाढत जाईल. म्हणजेच काय झालं, एक जो गरीब वर्ग आहे तो अशिक्षित राहिला, समाजातल्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिला, आणि एक वर्ग जो आहे तो त्या वंचित राहिलेल्या समाजाचं शोषण करत राहिला, स्वतः फक्त संपत्ती कमवत राहिला. असे जे सिच्युएशन समाजामध्ये निर्माण होऊ शकते, अशी एक दरी आहे ती समाजामध्ये निर्माण होऊ शकते. आणि त्याचा पुढं अर्थव्यवस्था जी आहे ती एका भांडवलदारी वर्गाच्या ताब्यात जाईल आणि तो भांडवलदारी वर्ग जसा विचार करेल तशीच अर्थव्यवस्था उद्या चालेल, अशा प्रकारची भीती सुद्धा लेखकानं या एरोटेलमध्ये निर्माण केली आपल्याला पाहावयास मिळते. आणि हे एक्झाम्पल फक्त इंडियाला लागू होत नाही, तर ते अनेक कंट्रींना लागू होतं, जसं की ते एक्झाम्पल कंट्रींचं वेगवेगळ्या दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. बाकी या एरोटेलमध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही, अर्थव्यवस्थेचा आणि समाजाचा याच्यामध्ये संबंध जोडून हे एरोटेल सांगायचा प्रयत्न केलाय. आणि त्याच्यातल्या दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्याच्यामध्ये जे लिबरलायझेशन आहे आणि लिबरलायझेशन आहे आणि प्रायव्हेटायझेशन आहे, या दोन महत्त्वाच्या कन्सेप्टवरती या एरोटेलमध्ये बोलले गेले. त्यामुळे मग आपल्याला प्रायव्हेटायझेशन पण जी कन्सेप्ट आहे 1991 मधली जी पॉलिसी आणली होती त्याची डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे, आणि लिबरलायझेशनची जी काही इन्फॉर्मेशन आहे, जी काही ती कन्सेप्ट आहे उदारीकरणाची, ती डिटेलमध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय बघायचं आहे की 1991ची जी पॉलिसी होती, नवीन आर्थिक नीती आणली होती 1991 मध्ये, त्याला आपण ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशन असं म्हणतो, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेऊन ठेवायला पाहिजे. त्याच्यावरतीच खऱ्या अर्थाने हे एरोटेल जे आहे ते डिपेंड असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे एकंदरीत इकॉनॉमीच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे, GS3च्या दृष्टीतून हे एरोटेल महत्त्वाचं आहे. त्यामुळे तशा पद्धतीनं याचा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि या 3 की पॉईंट जे मी तुम्हाला सांगितले त्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. बाकी इम्पॉर्टंट 2 की पॉईंट, ग्लोबलायझेशन एवढं काय नाही, पण प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशन आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. एवढंच इम्पॉर्टंट याच्यामध्ये होतं. पुढचं एरोटेल महत्त्वाचं कोणतं आहे बघूयात आपण. पुढचं जे एरोटेल आपल्याला पाहावयास मिळते ते विशेष करून कोविड-19ची टेस्टिंग स्ट्रॅटेजी आपली काय असायला पाहिजे ते सांगणारं एरोटेल हे असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग या एरोटेलमध्ये आपण टेस्टिंग स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे हे खरं तर फिक्स करायला पाहिजे, त्याचा एक वेगळा प्रोटोकॉल असायला पाहिजे आणि त्याच्यावरती विचार करून आपण निर्णय घेणं गरजेचं आहे, असं लेखकाला याच्यामध्ये सांगायचं आहे. याच्यामध्ये चंद्रकांत लहारिया यांनी हे एरोटेल लिहिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग याच्यामधून जी टेस्टिंग ॲडवायझरी नेमली होती, विशेष करून कोविड-19 रिलेटेड टेस्टिंग ॲडवायझरी म्हणू शकत नाही आपण, त्याला हेल्थ ॲडवायझरी म्हणू शकतो, चुकून टेस्टिंग म्हणलं मी. हेल्थ ॲडवायझरी जी नेमली गेली होती त्यांचं काम आहे की हेल्थ मिनिस्टरला ॲडवाईज करणं, वेगवेगळ्या अभ्यास करून ॲडवाईज त्यांनी प्रस्थापित करणं आणि त्या ॲडवाईजनुसार मिनिस्टरनी कार्य करणं, संबंधित अथॉरिटीनं कार्य करणं, हा प्रोटोकॉल आहे खऱ्या अर्थानं. मग यांचा जो नवीन रिपोर्ट आला आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की ज्यांना जास्त सिम्पटम्स आहेत
किंवा सिम्पटम्स त्यांच्यामध्ये जाणवतात अशाच लोकांचं टेस्टिंग करणं योग्य आहे. सर्रास लोकांचं टेस्टिंग करणं हे कुठंतरी अयोग्य आहे. त्यामुळे आपली जी टेस्टिंग स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी आपण ठरवायला पाहिजे. जर ही स्ट्रॅटेजी आपण नाही ठरवली तर त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार स्ट्रॅटेजी आपण बदलली नाही तर काय होईल, विनाकारण जे काय लॅबोरेटरीज आपण टेस्टिंगसाठी स्थापन केले आहे तिथं विनाकारण गर्दी होईल आणि जे निगेटिव्ह लोक आहेत त्यांच्यावरती जास्त आपण टाइम घालवल आणि तिथं पॉझिटिव्ह पण लोक काही येऊ शकतात. त्यामुळे त्या संसर्गामुळे उलट तिथं आपण कोविड-19शी यशस्वीरित्या मात करण्यापेक्षा कोविड-19 वाढवण्याचं ते कारण बनू शकतं. त्यामुळं जे काय सिम्पटम्स लोकांना जाणवत आहेत त्या लोकांचीच टेस्ट करणे योग्य आहे. सर्रास लोकांची जर टेस्ट करायला लागलो आपण माइल्ड सिम्पटम असतील अशा लोकांची सुद्धा तर मग ते आपल्याला कुठंतरी महागात पडू शकतं. ज्यांना माइल्ड सिम्पटम्स आहेत त्यांना इतर सुद्धा उपाय आहेत. त्याच्यामध्ये रॅपिड अँटीजन टेस्ट होम किट मिळते तुम्हाला तो पर्याय आहे. त्याचबरोबर होम आयसोलेशन स्वतःला करून घेणं हा पर्याय आहे. डिस्टन्स ठेवून वागणं हा पर्याय आहे. बाकी सुद्धा पर्याय आपले आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही याच्यामधून बाहेर पडू शकता. त्याच्यामध्ये टेस्टिंगला वगैरे लगेच जाण्याची तुम्हाला काही गरज नाही. परंतु तुमच्यावरती सिव्हिअर कंडिशनमध्ये तुम्ही आहात म्हणजे तुम्हाला टोटल ते सिम्पटम्स जाणवत आहेत, माइल्ड नाहीत जास्त सिव्हिअर आहेत, तर तुमचं तिथं खरं तर टेस्टिंग करणं योग्य आहे असं कुठंतरी एरोडेलमध्ये सांगितलं. म्हणजे असा एक प्रोटोकॉल असायला पाहिजे की नेमकं कोणते सिम्पटम्स असल्यावर आपण टेस्टिंग करणं गरजेचं आहे. आणि तशा प्रकारचं जे काय अवेअरनेस आहे ती अवेअरनेस ती जागरूकता लोकांमध्ये आपण पसरवणं गरजेचं आहे असं सुद्धा लेखकाने याच्यामध्ये सांगितलं. मग जर याच्यावरती आपण प्रिकॉशन्स अशा पद्धतीने व्यवस्थित घेत नसेल तर मग याचा अर्थ असा आहे की पाठीमाग जो पॅन्डेमिक आपण बघितलंय त्या पॅन्डेमिकमधून आपण काहीच शिकलो नाही असा त्याचा अर्थ निघतो. असं सुद्धा लेखकानं या एरोटेलच्या अंतर्गत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग बाकी इन्फॉर्मेशन हीच दिली की आपण काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. जसं की महत्त्वाचा हा याचा कोर गाभा हा आहे, कोर याचा हा आहे की आर्टिकलचा की तुमची टेस्टिंग स्ट्रॅटेजी काय आहे. त्या टेस्टिंग स्ट्रॅटेजीवरती पुढचं जी लाट येणार आहे त्याला आपण कसं यशस्वीरित्या मात करू शकतो की नाही करू शकतो हे कशावरती ठरणार आहे तर तुमच्या लॅबोरेटरीवरती टेस्टिंग स्ट्रॅटेजीवरती. असं या एरोटेलमध्ये एकंदरीत लेखकाला सांगायचं असलेलं एका वाक्यात तुम्हाला मी सांगितले. आणि त्याच्यामध्ये ऑब्वियस आहे कोविड-19चा नवीन व्हेरियंट जो आहे तो ओमायक्रॉनचा उल्लेख आला आहे. त्याचं लिनेज जे आहे ते B.1.1.5 to 9 हे त्याचं लिनेज आहे. हे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एकंदरीत पहिला तर की पॉईंट ही जी स्ट्रॅटेजी सांगितली कोणते हा एक डिझास्टर आहे आणि त्याच्या दृष्टीतून अभ्यास करायचं म्हटलं तर ही स्ट्रॅटेजी खूप चांगली. पहिल्यांदा कोविड-19 पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे कसं कळतं तर टेस्टिंगमुळे कळतं. त्यामुळे सगळ्यात स्ट्रॉंग स्ट्रॅटेजी आपली टेस्टिंगशी रिलेटेड असायला पाहिजे. त्यामुळं हा एक मुद्दा डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीतून कोविडवरती जर क्वेश्चन आला तर हा मुद्दा एक महत्त्वाचा करून लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आणि दुसरं ओमायक्रॉनचं लिनेज वगैरे इथं सांगितलेलं आहे. ओमायक्रॉन विषयीची इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या सायंटिफिक इन्फॉर्मेशन काढून ठेवून आपल्याला कुठंतरी गरजेचं आहे. बाकी इम्पॉर्टंट या एरोटेलमध्ये असं काही नाही आहे. पुढचं एरोटेल आहे ते प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींशी रिलेटेड असलेलं एरोटेल आहे. विशेष करून पंजाबमध्ये त्यांची सभा होते आणि त्या सभेच्या दरम्यान विशेष करून सभेला जात असताना फिरोजपूरच्या जवळ आसपास त्यांना काही प्रोटेस्टकऱ्यांमुळे थांबावं लागलं. जवळजवळ 20-25 मिनिट त्यांना वेट करावं लागला. त्याच्यामुळे वेट करायला लागलं हा खरं तर याच्यामध्ये मुद्दा नाही. याच्यामध्ये मुद्दा वेगळा आहे आणि तो मुद्दा काय आहे तर त्यांची जी सिक्युरिटी आहे ती धोक्यात आली आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये इंटरव्हेन्शन केलं आणि सुप्रीम कोर्टानं जस्टिस इंदू मल्होत्रा ह्या फॉर्मर जज आहेत सुप्रीम कोर्टच्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीमध्ये सदस्य कोण कोण असतील हे सुद्धा इथं डिटेलमध्ये सांगितले. परंतु त्या कमिटीचं काम काय आहे हे लक्षात घ्या. त्या कमिटीचं काम हे आहे की जो काही त्या दिवशी प्रकार घडला आणि त्याच्यामुळं जो काही लूप होल निर्माण झाला तिथं प्राईम मिनिस्टरच्या सुरक्षेमध्ये त्या लूप होल कशामुळे निर्माण झाला याच्याशी रिलेटेड इन्व्हेस्टिगेशन करणं आणि रिपोर्ट सबमिट करणं हे जस्टिस इंदू मल्होत्रा कमिटीचं कार्य असेल. हे खरं तर कार्य आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. ते तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं. आता याच्यामध्ये मेंबर कोण असतील तर पहिल्यांदा हेड त्याचे आहेत इंदू मल्होत्रा, जस्टिस इंदू मल्होत्रा. त्याचबरोबर DGP ऑफ चंदीगड, चंदीगडचे DGP आहेत ते मेंबर याचे असतील. त्याचबरोबर सिनियर ऑफिसर ऑफ द नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे NIAचे जे सिनियर ऑफिसर आहेत ते त्याचे मेंबर असतील. त्याचबरोबर द ॲडिशनल DGP सेक्युरिटी ऑफ पंजाब जे पंजाबचे ॲडिशनल DGP आहेत ते त्याचे मेंबर असतील. त्याचबरोबर रजिस्ट्रार जनरल ऑफ द पंजाब अँड हरियाणा हायकोर्ट, पंजाब आणि हरियाणा हायकोर्टचे जे रजिस्ट्रार जनरल आहेत ते सुद्धा या कमिटीचे मेंबर असतील असं याच्यामध्ये सांगितले. त्याचबरोबर हा झाला इन्व्हेस्टिगेशनचा
पॉईंट लेखकाने याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं वेलकम सुद्धा केले. सुप्रीम कोर्टानं अशा प्रकारामध्ये लक्ष घालणं अत्यंत गरजेचं होतं आणि ते सुप्रीम कोर्टानं खूप चांगल्या पद्धतीनं पार पडलेलं पाहावयास मिळतं असं लेखक म्हणतोय. त्याचबरोबर आता जे 5 महत्त्वाच्या स्टेटचे असेंब्ली इलेक्शन्स आहेत, विधानसभा निवडणूक आहेत, त्याच्यामध्ये हा जो मुद्दा आहे तो बीजेपीने उचलून धरायला नाही पाहिजे, एक विक्टिम कार्ड प्ले करायला नाही पाहिजे आणि याच्यावरती मतदान मिळवण्याचा प्रयत्न करायला नाही पाहिजे. याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन करणं गरजेचं आहे. हा जो आहे तो इलेक्शनचा मुद्दा बनता कामा नये अशा प्रकारचा एक वेगळा पॉईंट लेखकानं या एडिटोरियलमध्ये खरं तर सांगण्याचा प्रयत्न केला. बाकी या एडिटोरियलमध्ये असं काही इम्पॉर्टंट नाही आहे, बाकी नॉर्मलच गोष्टी आहेत. फक्त याच्यामध्ये जी कमिटी तुम्हाला सांगितली ती कमिटी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तरी तो आपल्याला यशस्वीरित्या अटेम्प्ट करता येईल. जस्टिस इंदू मल्होत्रा कमिटी ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कशासाठी अपॉइंट केली गेली, त्याचं कार्य काय होतं हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. प्रिलियमच्या दृष्टीतून खऱ्या अर्थानं ते महत्त्वाचं होऊन बसतं. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. आपलं आजचं महत्त्वाचं शेवटचं एडिटोरियल आहे ते विशेष करून इस्रोशी रिलेटेड आहे. जसं की अगोदर आपण बघितलं की याची इस्रोच्या चेअरमनपदी नवीन पर्सनॅलिटीची नेमणूक झाली. त्यांचं नाव आहे एस सोमनाथ. यांची नियुक्ती नवीन झालेली आपल्याला पाहावयास मिळते आणि विशेष करून त्यांच्याशी रिलेटेड छोटीशी इन्फॉर्मेशन या एडिटोरियलमध्ये लेखकाने देण्याचा प्रयत्न केला. हे विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये त्यांनी हा पदभार सांभाळला तिरुवनंतपुरममध्ये असं याच्यामध्ये सांगितलंय. ही सक्सीड के सिवन, याच्या अगोदरचे जे चेअरमन होते ते के सिवन होते, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मिस्टर सोमनाथ इज अ थर्ड कॉन्झिक्युटिव्ह चेअरपर्सन ऑफ इस्रो. विशेष करून हे तिसरे असे चेअरपर्सन आहेत इस्रोचे की ते इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत. ते इंजिनिअरिंग डिग्री त्यांनी खरं तर मास्टर्स डिग्री इन इंजिनिअरिंग फ्रॉम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून त्यांनी मास्टर डिग्री घेतली इंजिनिअरिंगमध्ये आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असणारे हे तिसरे चेअरमन आहेत इस्रोचे, असं या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा लेखकानं प्रयत्न केला आहे. आणि त्याचबरोबर रॉकेटमधलं त्यांना विशेष ज्ञान असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. विशेष ज्ञान संपन्न त्यांनी रॉकेट सायन्समध्ये केलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे आपल्याला त्याच्यामध्ये नवीन नवीन इनोव्हेशन ते घेऊन येताना पाहावयास मिळतील. अशा प्रकारच्या अपेक्षा सुद्धा त्यांच्याकडून या लेखकानं व्यक्त केलेल्या आहेत. त्याचबरोबर काही मिशन्सची नावं दिली आहेत. त्याच्यामध्ये मार्स ऑर्बिटर मिशन आहे, चंद्रयान 2 आहे, आदित्य L1 आहे, गगनयान आहे. ही काय महत्त्वाची मिशन्स आहेत ना, याची डिटेल इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये विशेष करून पॉईंट आउट करून तुम्हाला मी इथं सांगितले की महत्त्वाचे कोणकोणते मिशन्सचा इथं उल्लेख आलेला आहे. जवळजवळ 4 मिशन्सचा याच्यामध्ये खऱ्या अर्थानं उल्लेख आला आहे आणि त्याच्याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. बाकी एडिटोरियलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. फक्त जे एस सोमनाथ ही पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटीविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं हा की पॉईंट होऊ शकतो. त्याचबरोबर दुसरा की पॉईंट, आता जे मिशन्स महत्त्वाचे सांगितले तुम्हाला त्याच्याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन काढणं तो सुद्धा खऱ्या अर्थानं महत्त्वाचा पॉईंट होऊ शकतो. आणि तिसरा की पॉईंट आपला होऊ शकतो की इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन जे आहे त्याला आपण इस्रो म्हणतो, त्याच्याविषयी सुद्धा कालच आपण इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून बघितली होती. आणखी तुम्ही त्याची नोट्स काढली नसेल तर विकिपीडियाच्या माध्यमातून त्याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याच्यावरती प्रीला क्वेश्चन विचारला तर तो आपण यशस्वीरित्या अटेम्प्ट करू शकेल. सो या नोटवरती मी आजचा द हिंदू समाप्त करतोय. आज आपल्या जेवढ्या काही महत्त्वाच्या न्यूज होत्या आणि जेवढे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स होते ते आपण डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं या नोटवरती मी आजचा द हिंदू खऱ्या अर्थानं समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल, तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. इथं खऱ्या अर्थानं मी आजचा द हिंदू समाप्त करतोय, परंतु त्याच्या अगोदर हे जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. जर तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. तुम्ही जर शेअर नाही केलं तर मी त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि त्यांच्यापर्यंत जेवढ्यात जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचेल तुमच्या माध्यमातून, तेवढं माझ्यासाठी ते प्रोत्साहन आहे रोज लेक्चर बनवण्याचं. तेवढं मला असं वाटेल की मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या लेक्चरचा खऱ्या अर्थानं फायदा होतोय आणि तेच माझ्यासाठी लेक्चर बनवण्याचं मोटिवेशन असेल. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांपर्यंत मी जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकेल आणि त्यांना या लेक्चरचा बेनिफिट होऊ शकेल. फक्त हे शक्य आहे तुम्ही शेअर केलं तरच. त्यामुळं प्लीज हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, ही माझी कायम रिक्वेस्ट असते लेक्चर संपताना. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा. आवडत असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा,
जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे स्टडी रिव्हॉल्युशन नावाचा, टेलिग्राम ग्रुप आहे स्टडी रिव्हॉल्युशन नावाचा. हे दोन्ही ग्रुप आणि चॅनल दोन्ही जॉईन करा, जेणेकरून इतर काय अपडेट्स असतात लेक्चरच्या त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.